नमस्कार मंडळी, परिवार चॅनलमध्ये आज तुमचं स्वागत आहे. तर आज आपण गौराई स्पेशल चकल्या बनवणार आहोत. तांदळाच्या पिठाच्या आपण चकल्या बनवणार आहोत. तर आपण ह्या चकल्या घरच्या साहित्यामधूनच बनवणार आहोत. खूप कमी वेळात झटपट होणारी रेसिपी आहे ही आणि ह्या चकल्या खायला खूप छान लागतात आणि एकदम खुसखुशीत होतात. तर आता आपण ही चकली बनवून घेऊयात. तर त्यासाठी इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे 2 वाट्या. मी तुम्हाला वाटी दाखवते. तर इथे आता तुम्ही बघू शकता ज्या वाटीने आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीच्या मापाने आपण 2 वाट्या तांदळाचं पीठ घेणार आहोत. आणि हे पीठ आम्ही चाळून घेतलेलं आहे. इथे मी 2 वाट्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच वाटीच्या मापाने आपण इथे अर्धा वाटी बेसन घेणार आहोत. बघू शकता इथे तुमचं साहित्याचं प्रमाण परफेक्ट असेल तर तुमची चकल्या एकदम छान खुसखुशीत होतील. आणि आता आपण यामध्ये तीळ घालून घ्यायचे, धने पावडर 1 चमच आणि इथे ओवा घेतलेला आहे 1 चमच. तो आपण क्रश करून घालायचा आहे, त्याच्यामुळे चकलीला स्वाद खूप छान येतो. आणि इथे एकदम चिमूटभर हिंग घालून घ्यायचं आहे. अर्धा चमच हळद, इथे 1 चमच लाल तिखट वापरलेला आहे आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचे यामध्ये. आणि आता आपण हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण उकड काढायला घेऊयात. तर इथं आता आपण उकड काढून घेऊयात. त्यासाठी आपण ज्या वाटीने पीठ घेतलं होतं त्याच वाटीच्या मापाने 1.5 वाटी आपण पाणी घेणार आहोत. त्याला छान चांगली उकळी काढून घेऊयात. आणि यामध्ये आपण 2 चमच तेल घालून घ्यायचे. तुम्ही यामध्ये तूप किंवा बटरही वापरू शकता, त्याच्यामुळे चकल्या आणि खुसखुशीत होतात. पण इथे आम्ही तेलच यूज केलेलं आहे. आता याला चांगली उकळी आल्यानंतर आपण यामध्ये पीठ घालून घ्यायचे. तर इथे आता बघू शकता पाण्याला आपल्याला चांगली उकळी आलेली आहे. आता यामध्ये आपण थोडं थोडं करत पीठ ॲड करायचं आहे. तर इथं आता आपली चांगली उकळ निघालेली आहे. आपण हलवत राहायचे आणि आता आपण गॅस बंद करून घेतलेला आहे. आता आपण एका परातीमध्ये काढून घ्यायचे. तर पीठ गरम असल्यामुळे आपण ह्या वाटीने ह्याच्या गुठळ्या मोडून घेऊयात. तर इथे आपण पीठ मळून घ्यायचे. पीठ आपलं थोडंसं हलकं थंड झालेलं आहे, त्याच्यामुळे हाताने आपण मळू शकतो. तर आपलं इथे पीठ चांगलं मळून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि आपण जेव्हा साच्यामध्ये पिठाचा गोळा घालतो तेव्हा तोही गोळा चांगला मळून घ्यायचा आहे. आणि सुरुवातीला आपण साच्याला तेल लावून घ्यायचं. आपण साच्याला सुरुवातीला तेल लावून घेतलेलं आहे आणि आपण यामध्ये पिठाचा गोळा घालून घ्यायचा आहे. आपल्याला पोकळ ठेवायचा नाही आहे साचा. तर आपण आता चकली पाडून घ्यायची आहे. इथे आपल्या चकलीला काटे खूप सुंदर आलेले आहेत.
आपण शेवटचं तोंड दाबून घ्यायचं आहे, जेणेकरून तेलामध्ये चकली सुटत नाही. आणि आतलं बाजूही दाबून घ्यायची पिठाला. आता आपण हे तेलामध्ये सोडून घ्यायचे आहे. तर इथे आपलं तेल गरम झालेलं आहे. तरीसुद्धा आपण एक छोटासा गोळा टाकून बघूयात आपलं तेल तापलं की नाही ते. तर इथं तर आपलं तेल छान गरम झालेलं आहे. आता आपण यामध्ये चकली सोडून घ्यायची आहे. आपण गॅस स्लो ठेवणार आहोत. आपल्याला मीडियम गॅसवरती तळून घ्यायच्या चकल्या. तर इथे आता आपण चकली परतून घ्यायची आहे. तर इथे आता आपली चकली चांगली तळून झालेली आहे. आता आपण काढून घेऊया चकली. तर इथे बघू शकता आपल्या चकल्या खूप छान तळून झालेल्या आहेत आणि त्याला काटेही खूप छान आलेले आहेत. तर अशा प्रकारे आपण सर्व चकल्या तळून घ्यायच्या आहेत. आपला कलरही खूप छान आलेला आहे. तर इथे आता आपल्या चकल्या बनवून झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता चवीलाही खूप छान झालेल्या आहेत, एकदम खुसखुशीत आणि कलरही खूप छान आलेला आहे. मी ते तुम्हाला एक तोडून दाखवते. आणि काटे खूप छान आलेले आहेत. आतमध्ये तुम्ही बघू शकता. आणि चकली आतून एकदम पोकळ झालेली आहे आणि तेल बिलकुल खेचलं नाही आहे चकल्याने. इथे बघू शकता चवीलाही खूप छान झालेले आहेत. तुम्ही पण ही रेसिपी घरी ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये आम्हाला कळवा. आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. थँक्यू.